Hello students. Good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landike. आपण जे काही इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1चं प्रिव्हियस लेक्चर स्टडी केलेलं आहे, त्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं आहे, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण व्हेंटिलेशन हा फॅक्टर्स तिथं स्टडी केलेला आहे. आपण काय बघत आहोत, तर आपण जे काही फॅक्टर्स असे आहेत जे की कार्य परिस्थितीशी, वर्क इन्व्हायरमेंटशी ते रिलेटेड आहेत, अशा पद्धतीचे फॅक्टर्स आपण स्टडी करत आहोत. त्यामध्ये पहिला फॅक्टर आपण पाहिला तो म्हणजे लाईटिंग, प्रकाश. दुसरा फॅक्टर आपण पाहिला तो म्हणजे व्हेंटिलेशन, वायुविजन. आणि तिसरा फॅक्टर्स जो असणार आहे, जो आपण आजच्या लेक्चरमध्ये सुरू करणार आहोत, तो आहे सॅनिटेशन. म्हणजेच काय, तर आरोग्य रक्षण. ओके, सॅनिटेशन म्हणजेच आरोग्य रक्षण. मग या ठिकाणी औद्योगिक किंवा एखाद्या उद्योगाचं आरोग्य रक्षण कशा पद्धतीनं केलं जातं आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. त्यामध्ये आपल्याला एक पॉईंट आहे, तो म्हणजे एलिमेंट्स ऑफ इंडस्ट्रियल सॅनिटेशन. म्हणजेच औद्योगिक आरोग्य रक्षणाचे घटक कोणकोणते आहेत ते सुद्धा आपल्याला इथं पाहायचे आहेत. मग काय सांगितलं जातं, आरोग्य रक्षण म्हणजे काय, तर आपल्याला सर्वात अगोदर तर हे लक्षात घ्या की आरोग्य चांगलं असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर त्याच तुमच्या चांगल्या आरोग्याला काय म्हटलं जातं, तुमची संपत्ती असं म्हटलं जातं. ओके, चांगले आरोग्य ही काय आहे, संपत्ती आहे असं म्हटलं जातं. मग उद्योगातील कामगारांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल तरच तो जो उद्योग असणार आहे त्या उद्योगाचे आर्थिक आरोग्य जे असणार आहे ते चांगलं असणार आहे. साहजिकच तुम्हाला सांगितलं जातं आहे की जर एखादा व्यवसाय असेल, बिझनेस असेल, आणि त्या बिझनेसमध्ये जे काही कामगार काम करतात त्यांचं जर शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर चांगलं नसेल तर त्या उद्योगाचं आर्थिक आरोग्य चांगलं असणार नाही. सो त्यासाठी जर आपल्याला आपल्या उद्योगाचं, व्यवसायाचं आर्थिक आरोग्य जे असेल ते चांगलं जर ठेवायचं असेल तर आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये जे काही एम्प्लॉईज काम करतात ते एम्प्लॉईज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले असणं गरजेचं आहे. ते चांगले असले पाहिजेत. त्याचबरोबर ती मानवी आरोग्याला अनेक कारणांमुळे धोका होतो. बघा, मानवी आरोग्य एवढं सुरक्षित आहे का, तर नाही. कारण मानवी आरोग्याला वेगवेगळी कारणं आहेत, त्यामुळे काय होत असतो, धोका हा होत असतो. त्याचबरोबर ती उदाहरणार्थ जर सांगायचं बोललं तर आपण दूषित अन्न खाल्लं तर आपण आजारी पडणार आहे. आपली शारीरिक आरोग्य जो असणार आहे आपलं ते खराब होणार आहे, आपली तब्येत तिथं खराब होणार आहे. त्याचबरोबर ते आपण जर दूषित पाणी पिलं तर आपण आपलं आरोग्य जे असणार आहे ते आपलं आरोग्य तिथं खराब होणार आहे, आपली तब्येत तिथं खराब होणार आहे. त्यानंतर जंतू असतील, त्यानंतर अयोग्य कार्यस्थिती असेल, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता तिथली जी कार्यस्थिती असणार आहे, तिथलं जे इन्व्हायरमेंट असणार आहे ते जर अयोग्य असेल, त्या ठिकाणी जास्तीत जास्त अस्वच्छता असेल, त्याचबरोबर ती ज्या कामगारांमध्ये तुम्ही काम करता त्या एम्प्लॉईज जे आहेत त्या कामगारांना वेगवेगळ्या जर वाईट सवयी असतील, त्यांना वेगवेगळी व्यसनं असतील तर काय होणार आहे, नक्कीच आपली तब्येत तिथं खराब होणार आहे. म्हणजेच आपले आरोग्य जे आहे तिथे खराब होणार आहे, आपले आरोग्य चांगले तिथं राहणार नाही. आणि उद्योग संस्थांमध्ये कामगारांच्या आरोग्य रक्षणाची मुख्य जबाबदारी ही कोणावरती असते, तर कामगारांच्या आरोग्याची मुख्य जबाबदारी जी असते ती उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये व्यवस्थापनावरती असते. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये की कामगारांच्या आरोग्य रक्षणाची मुख्य जबाबदारी ही कोणावरती असते, तर तुमचा आन्सर काय असणार आहे, तिथं व्यवस्थापनावरती असते. ओके, व्यवस्थापनाने योग्य ते उपाय जे असणार आहेत ते योग्य ते उपाय तिथे निवडले पाहिजेत कामगारांच्या आरोग्य रक्षणासाठी. त्याचबरोबर ती योग्य त्या आरोग्यविषयक ज्या काही सर्व्हिसेस असणार आहेत त्या सर्व्हिसेस काय केल्या पाहिजेत, त्या एम्प्लॉईंपर्यंत प्रोव्हाइड केल्या पाहिजेत, त्या एम्प्लॉईंपर्यंत त्या पोहोचवल्या पाहिजेत. उदाहरणार्थ काय येऊ शकतं, तर जे काही कामगार आपल्या फॅक्टरीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये काम करतात त्यांच्यासाठी मग कोणकोणत्या सोयीसुविधा व्यवस्थापनाने पोहोचवल्या पाहिजेत. मग त्यामध्ये सकस आहार असेल, जो काही त्यांचा डाएट असणार आहे तो डाएट चांगला असला पाहिजे. त्याचबरोबर ती जेवणामध्ये जे काही पदार्थ असणार आहेत ते चांगले असले पाहिजेत, शुद्ध असले पाहिजेत. त्याचबरोबर ती पाणी जे असणार आहे कामगारांना पिण्यासाठी ते पाणी शुद्ध असलं पाहिजे.
त्याचबरोबर ती चांगल्या व स्वच्छ असणाऱ्या सवयींसाठी त्यांना वेगवेगळं शिक्षण दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी चांगल्या सवयी, चांगल्या स्वच्छतेसाठी काय केलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले पाहिजेत. आणि ज्या वेळेला वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स इथं ऑर्गनाईज केले जाणार आहेत, एम्प्लॉईंसाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स त्यांच्यासाठी ऑर्गनाईज केले पाहिजेत आणि त्यांना वेगवेगळे सवयी कशा असल्या पाहिजेत, त्यानंतर स्वच्छता कशी ठेवली पाहिजे याचं ट्रेनिंग त्यांना दिलं पाहिजे. त्याचनंतर आरोग्य सुरक्षा सप्ताह जो असणार आहे तर तो तिथं पाहिला पाहिजे. त्याचबरोबर ती आदर्श व आरोग्यवर्धक कार्य वातावरणाची निर्मिती कशा पद्धतीने होईल आपल्या कारखान्यामध्ये, व्यवसायामध्ये, ते तिथं पाहिलं पाहिजे. त्यानंतर प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना तिथं राबवल्या गेल्या पाहिजेत. इत्यादी वेगवेगळ्या सेवा सुविधांचा पुरवठा हा कामगारांना केला पाहिजे व्यवस्थापनाने. त्यानंतर उद्योगातील कार्य वातावरण असेल, कार्यस्थिती असेल, ती जर आरोग्यदायक असेल, बघा ज्या ठिकाणी कामगारांना काम करायचं आहे त्या ठिकाणचं वातावरण जर आरोग्यदायक असेल, त्या ठिकाणची सिच्युएशन जी आहे ती जर आरोग्यदायक असेल, तर त्यांचे अनेक लाभ हे कामगारांना होणार आहेत व त्याचबरोबर ती त्या उद्योग संस्थेला सुद्धा होणार आहेत. कामगारांना ज्या वेळेला शारीरिक, मानसिक आजार, व्याधी, रोग होत नाहीत, त्यावेळेला त्यांची जी शारीरिक त्यांची पर्सनॅलिटी जी असेल ती पर्सनॅलिटी व्यवस्थित राहते. त्याचबरोबर ते त्यांचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगले राहते. ओके. आणि कामगारांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जे आहे ते चांगलं राहणं उद्योग संस्थेसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर ती कामगारांचा कार्य उत्साह असेल, कार्यक्षमता असेल, त्यांचं कार्य स्किल असेल, ते काय होतं तिथं इन्क्रीज होतं. ओके. आणि यामुळं काय होतं तर आर्थिक वेतनामध्ये, सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होते. कामगारांना कार्याचं समाधान हे लाभतं. कामगार आनंदी होऊन काम करतात. त्याचबरोबर कामगारांच्या कार्यक्षमतेमध्ये जर वाढ झाली आणि या ठिकाणी वाढ होते, कामगारांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते आणि कामगारांच्या कार्यक्षमतेमध्ये ज्या वेळेला वाढ होते त्यानंतर उत्पादकतेत सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्याबरोबरच उत्पादन साधने जे असणार आहेत त्याचा परिपूर्ण वापर झालेला सुद्धा आपल्याला दिसून येतो. कारण ज्या वेळेला कामगारांची कार्यक्षमता वाढते त्यावेळेला उत्पादकता वाढते. उत्पादकता वाढली म्हणजेच काय तर जी काही उत्पादकतेची साधने आहेत त्यांचा प्रॉपर यूज तिथं झालेला आहे असं आपल्याला समजतं. आणि उत्पादन साधनाचा ज्या वेळेला वापर हा परिपूर्ण होतो त्यावेळेला उत्पादन खर्च जो असणार आहे त्या खर्चामध्ये आपल्याला बचत होते आणि आपल्याला प्रॉफिट हा तिथं गेन झालेला दिसून येतो. प्रॉफिट वाढलेला आपल्याला तिथं दिसून येतो. त्याचबरोबर ती संस्थेला काय होतं तर आर्थिक स्थैर्य तिथं प्राप्त होतं संस्थेला. उद्योग संस्था जी असेल ती विस्तार करते, विकासाला त्याला चालना मिळते आणि कामगार मालक संबंध कसे होतात, सुदृढ होतात. कामगार मालक यांचे संबंध चांगले होतात, सलोख्याचे होतात. ते अतिशय महत्त्वाचं आहे. हे पाहिलं आपण आरोग्य रक्षणामध्ये. सो कामगारांचं आरोग्य रक्षण हे किती महत्त्वाचं आहे एखाद्या बिझनेस संस्थेसाठी किंवा एखाद्या उद्योग संस्थेसाठी हे आपल्याला इथं समजलं असेल. मग त्याबरोबर ती आरोग्य रक्षणाच्या तुम्हाला 2 व्याख्या, 3 डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. सॅनिटेशनच्या 3 डेफिनेशन्स आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे आरोग्य रक्षणाच्या संरक्षणाचे शास्त्र म्हणजे आरोग्य रक्षण होय. आरोग्याच्या संरक्षणाचे शास्त्र म्हणजे आरोग्य रक्षण होय. सॅनिटेशन इज द सायन्स ऑफ सेफगार्डिंग हेल्थ. ही झाली आपली पहिली डेफिनेशन. म्हणजेच काय सांगितलं आहे, आरोग्य रक्षणाला काय म्हणलं आहे, आरोग्याचं संरक्षण शास्त्र. ओके. आपलं जे काही आरोग्य असेल त्याचं संरक्षण करण्यासाठी, सिक्युरिटीसाठी जे काही शास्त्र वापरलं जातं त्याला आरोग्य रक्षण असं म्हटलं जातं. त्यानंतरची दुसरी डेफिनेशन्स तुम्हाला सांगितली आहे ती म्हणजे काय तर इंडस्ट्रियल सॅनिटेशन इज द सायन्स ऑफ सेफगार्डिंग हेल्थ ऑफ द इंडस्ट्रियल वर्कर्स. म्हणजेच औद्योगिक कामगारांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचे शास्त्र म्हणजे औद्योगिक आरोग्य रक्षण होय. औद्योगिक कामगारांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचे शास्त्र जे आहे त्यालाच काय म्हणलं गेलं आहे, औद्योगिक आरोग्य रक्षण. उद्योगामध्ये जे काही कामगार काम करतात त्यांच्या आरोग्याचं संरक्षण करण्याचं जे काही शास्त्र आहे त्याला काय म्हणलं जातं, डॅश डॅश असं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आन्सर असेल औद्योगिक आरोग्य रक्षण. त्यानंतर तिसरी डेफिनेशन आहे ती म्हणजे अकॉर्डिंग टू फ्रँक
पॅटी म्हणजेच फ्रँक पॅटी यांच्या मतानुसार, आता फ्रँक पॅटी यांनी आपलं मत मांडलेलं आहे कशाबद्दल तर आरोग्य रक्षणाबद्दल. या फ्रँक पॅटी यांच्या मतानुसार आरोग्य रक्षण म्हणजे काय तर औद्योगिक आरोग्य रक्षण हे सामुदायिक पर्यावरणीय आरोग्य सेवांचे विशेष प्रारूप आहे. उत्पादन प्रक्रियेमध्ये समावेश नसलेले रोग, संसर्ग किंवा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास असलेले धोके याचे नियंत्रण करणाऱ्या तत्वांना औद्योगिक आरोग्य रक्षण असं म्हटलं जातं. काय सांगितलंय ॲज पर फ्रँक पॅटी, इंडस्ट्रियल सॅनिटेशन इज इसेन्शियली अ स्पेशलाइज्ड ॲप्लिकेशन ऑफ कम्युनिटी एन्व्हायरमेंटल हेल्थ सर्व्हिसेस within the purview of industrial sanitation are the principles involved in controlling the spread of infection or other insults to the health of the employee that are not inherent in the manufacturing process per section. मग काय सांगितलंय तुम्हाला, काय सांगितलं इथं तर औद्योगिक आरोग्य रक्षण हे सामुदायिक पर्यावरणीय आरोग्य सेवांचे विशेष प्रारूप आहे. उत्पादन प्रक्रियेमध्ये समावेश नसलेले रोग असतील, संसर्ग असतील किंवा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास असलेले जे काही वेगवेगळे धोके आहेत यांचे नियंत्रण करणाऱ्या तत्वांना औद्योगिक आरोग्य रक्षण असं म्हटलं जातं. तर आपण काय पाहिलं आरोग्य रक्षण म्हणजे काय आणि आरोग्य रक्षणाच्या 3 डेफिनेशन. पहिली डेफिनेशन आपण पाहिली आरोग्याचे संरक्षणाचं शास्त्र म्हणजे आरोग्य रक्षण, औद्योगिक कामगारांच्या आरोग्याच्या संरक्षणाचं शास्त्र म्हणजे औद्योगिक आरोग्य रक्षण. ओके, सो या पद्धतीच्या 2 डेफिनेशन आपण पाहिल्या आणि तिसरी डेफिनेशन आपण फ्रँक पॅटी यांच्या मतानुसार पाहिली, ती म्हणजे औद्योगिक आरोग्य रक्षण हे सामुदायिक पर्यावरणीय आरोग्य सेवांचे विशेष प्रारूप आहे. उत्पादन प्रक्रियेमध्ये समावेश नसलेले रोग, संसर्ग किंवा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास असलेले धोके यांचे नियंत्रण करणाऱ्या तत्वांना औद्योगिक आरोग्य रक्षण असं म्हटलं जातं. ओके, सो अतिशय सोप्या डेफिनेशन आहेत, अतिशय सोपं इंट्रोडक्शन आहे सॅनिटेशन म्हणजे काय. आता त्यानंतरचा पॉईंट जर पाहायला गेलो आपण तर आपल्याला काय सांगितलं तर एलिमेंट्स ऑफ वर्क एन्व्हायरमेंट. मग कोणकोणते एलिमेंट्स आहेत, कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे की औद्योगिक आरोग्य रक्षणाचे घटक आहेत, एलिमेंट्स आहेत. मग त्यामध्ये काय काय मला सांगितलं आहे तर पहिला फॅक्टर त्यामध्ये आहे सप्लाय ऑफ पोर्टेबल वॉटर म्हणजेच पिण्याची शुद्ध पाणी तिथं पुरवणे. त्यानंतर काय सांगितलं आहे कचऱ्याची विल्हेवाट, वेस्ट डिस्पोजल. त्यानंतरचा आहे तो म्हणजे व्यक्तिगत सुविधांची तरतूद, प्रोव्हिजन ऑफ पर्सनल सर्व्हिसेस. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे आरोग्यवर्धक खाद्यांचा पुरवठा म्हणजेच सप्लाय ऑफ हेल्दी फूड. आणि त्यानंतरचा आहे पॉईंट तो म्हणजे गुड इंडस्ट्रियल हाऊसकीपिंग, औद्योगिक घराची सुयोग्य व्यवस्था. त्यानंतरचा शेवटचा 6वा पॉईंट आहे तो म्हणजे कंट्रोल ऑफ इन्सेक्ट्स अँड रोडंट्स म्हणजेच कीटक व कुरतडणाऱ्या प्राण्यांवरती नियंत्रण करणे. मग आपण आजच्या लेक्चरमध्ये 2च आपले एलिमेंट्स बघणार आहोत, 2 किंवा 3 एलिमेंट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मग काय सांगितलं जातं त्या एलिमेंट्समध्ये औद्योगिक आरोग्य रक्षणाच्या घटकामध्ये तर औद्योगिक आरोग्य रक्षण जी आहे ती कशी आहे तर ती एक व्यापक संकल्पना आहे. ओके, औद्योगिक आरोग्य रक्षण ही एक व्यापक संकल्पना आहे. त्याचबरोबर ती कामगारांच्या आरोग्याशी संबंधित असणारे सर्व घटक या कन्सेप्टमध्ये काय होतात इन्व्हॉल्व्ह होतात. ओके, कामगारांच्या आरोग्य रक्षणाची व आरोग्य संवर्धनाची संबंधित उद्योगातील व बाहेरील सर्व घटकांचा यामध्ये समावेश होतो. फॅक्टरी ॲक्ट जो आहे आपला 1948चा फॅक्टरी ॲक्ट 1948चा यामध्ये काय सांगितलं आहे तर कारखान्यातील स्वच्छता जी असणार आहे तर कारखान्यातील स्वच्छतेसंबंधी व कारखान्याच्या कारखान्यातील आरोग्य सुविधांसंबंधी तरतुदी केलेल्या आहेत. यामध्ये बघा कारखान्यातील स्वच्छतेसंबंधी कामगारांना द्याव्या लागणाऱ्या आरोग्य सुविधांसंबंधी तरतुदी कोणत्या ॲक्टमध्ये केलेल्या आहेत तो तुम्हाला विचारला जाऊ शकता हा प्रश्न. मग त्यामध्ये तुमचा आन्सर काय असणार आहे तर फॅक्टरी ॲक्ट 1948, कारखाना कायदा 1948मध्ये कारखान्यातील स्वच्छतेसंबंधी आणि कामगारांना ज्या काही सेवा सुविधा आरोग्याबद्दल द्याव्या लागतात त्यासंबंधी तरतुदी केलेल्या आहेत. मग कामगारांच्या आरोग्य रक्षणासाठी प्रत्येक उद्योग संस्था जी असते ती काही मूलभूत कार्य करत असते जी की आरोग्यविषयक असतात. त्याचबरोबर ती काही मूलभूत आरोग्यविषयक सुविधा त्या पुरवत असतात, उद्योग संस्था पुरवत असतात.
मग कोणकोणत्या त्या असू शकतात? मग त्यामध्ये पहिला आहे सप्लाय ऑफ पोर्टेबल वॉटर. मग त्यामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे. मग ह्यामध्ये काय सांगितलं तर कारखान्यामध्ये कामगारांना शुद्ध व निर्जंतुक व भरपूर पाणी पुरवले पाहिजे. उद्योगामध्ये विविध कारणांसाठी पाण्याचा वापर केला जातो. बघा, व्यवसाय असेल, बिझनेस असेल, विदाऊट वॉटर होणार आहे का? तर नाही होणार. त्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, बिझनेसमध्ये विविध कारणांसाठी काय केलं जातं? पाण्याचा वापर केला जातो. काही ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ पिण्यासाठी असेल, शारीरिक स्वच्छतेसाठी असेल, औद्योगिक क्रियांसाठी असेल, गृहांसाठी असेल किंवा उपहारगृहामध्ये असेल, कार्यस्थळावरती असेल, स्वच्छतागृहांसाठी असेल, त्यानंतर स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी असेल, कपडे धुण्यासाठी असेल, आग प्रतिबंधक यंत्रणेसाठी असेल, वातानुकूलन यंत्रणेसाठी असेल, इत्यादी पद्धतीच्या वेगवेगळ्या क्रिया व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये केल्या जातात आणि यासाठी भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचा वापर केला जातो. उद्योगास लागणारे पाणी साधारणतः खालील मार्गांनी मिळवले जाते. बघा, उद्योगाला जे काही पाणी लागतं ते पाणी कुठल्या मार्गाने मिळवलं जातं? त्या पाण्याचे सोर्सेस कोणकोणते आहेत? मग त्यामध्ये कोणकोणते सोर्सेस आहेत? तर त्यामध्ये विहीर असेल, तलाव असेल, कॅनॉल असेल, नदी असेल, बोअरवेल्स असतील, सार्वजनिक पाणी वितरण संस्था असेल, इत्यादी वेगवेगळी काय उदाहरणं तिथं आपल्याला देता येतील की याद्वारे काय केलं जातं? उद्योगामध्ये आपल्याला जे काही पाणी लागणार आहे ते पाणी तिथून मिळवलं जातं. किंवा हे सर्व काय आहे तर मार्ग आहेत पाणी मिळवण्याचे. ओके. त्यानंतर उद्योगामध्ये वापरले जाणारे पाणी हे मुख्यतः पिण्यासाठी सुरक्षित, निर्जंतुक असलं पाहिजे, कारण ते पाणी पिण्यासाठी वापरलं जाणार आहे. मग पिण्यासाठी विषारी पाणी, विषारी वायू वगैरे किंवा विषारी एखादा द्रव वगैरे मिसळलेला किंवा मिक्स केलेलं पाणी आपल्याला पिऊन चालेल का? तर नाही. जे पाणी कामगारांना पिण्यासाठी वापरलं जाणार आहे ते पाणी कसं असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे, सुरक्षित असलं पाहिजे आणि निर्जंतुक असलं पाहिजे. आता कारखाना कायदा 1948 नुसार किंवा कारखाना कायदा 48 मध्ये पिण्याच्या पाण्यासंबंधी सुद्धा तरतुदी केलेल्या आहेत. मग कोणकोणत्या तरतुदी पिण्याच्या पाण्यासंबंधी केलेल्या आहेत? फॅक्टरी ॲक्ट 1948 मध्ये. तर त्यामध्ये प्रत्येक कारखान्यामध्ये, इच अँड एव्हरी फॅक्टरीमध्ये कामगारांना योग्य व सोयीच्या ठिकाणी पुरेसे पिण्याचे पाणी हे पुरवण्याची व्यवस्था केलेली असते. त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणामध्ये पिण्याचं पाणी त्यांना पुरवलं पाहिजे. मग कारखाना कायदा 1948 त्यामधील सेक्शन बघायचा 18 आणि 18 मधला 1 म्हणजेच काय तर कारखाना कायदा 1948 त्यामधला कलम 18 आणि 18 कलमामध्ये पहिला सेक्शन. त्यामध्ये काय सांगितले तर कामगारांना समजेल अशा भाषेमध्ये पाणी व्यवस्थेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी असे ठळक अक्षरामध्ये लिहिलेले असले पाहिजे. कारण कामगारांना ते समजलं पाहिजे की बाबा ते पिण्याचं पाणी आहे. सो ज्या ठिकाणी तुम्ही पिण्याचं पाणी ठेवणार आहात तिथं वरती ठळक अक्षरामध्ये काय लिहिलं पाहिजे तर त्या ठळक अक्षरामध्ये पिण्याचे पाणी असं लिहिलेलं पाहिजे त्या फॅक्टरीमध्ये, त्या उद्योगामध्ये. त्यानंतर धुण्याची जागा असेल, स्वच्छतागृहे असतील, यांपासून पिण्याचे पाण्याची व्यवस्था जी असणार आहे ती किमान 20 फूट लांब असली पाहिजे, कारण ते पाणी पिण्यासाठी वापरलं जाणार आहे. यापेक्षा जर कमी अंतर असेल, 20 फुटापेक्षा जर कमी अंतर असेल तर त्यास चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीजची लेखी मान्यता घ्यावी लागत असते. ती कशानुसार तर कलम 18(2) नुसार. आता कलम 18(2) नुसार आणखीन काय सांगितलं जातं तर कारखान्यामधील कामगारांची संख्या ही 250 पेक्षा अधिक असेल. बघा, ज्या कारखान्यामधील कामगारांची संख्या 250 पेक्षा जास्त असेल तर उन्हाळ्यामध्ये योग्य साधनांद्वारे पिण्याचे योग्य साधनाद्वारे पिण्याचे थंड पाणी पुरवण्याची व्यवस्था तिथं केली गेली पाहिजे. ओके. कारण कामगार उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला काम करणार आहेत त्यांना जे काही पाणी पिण्यासाठी वापरलं जाणार आहे ते पाणी थंड असावं, कारण वातावरण हे ऑलरेडी कसं असतं उन्हाळ्यामधील गरम असतं. त्यानंतर
खाद्य उद्योग असेल, औषध उद्योग असेल, शीतपेय उद्योग असेल, यामध्ये पाण्याचा उपयोग हा जास्त प्रमाणामध्ये करावा लागत असतो आणि या उद्योगांनी शुद्ध व निर्जंतुक पाण्याचा उपयोगच केला पाहिजे. अन्यथा काय होऊ शकतं, अंतिम उत्पादन जे घेणार आहात तुम्ही ते अंतिम उत्पादन मानवी आरोग्यास हानिकारक ठरू शकतं. उदाहरणार्थ काय असू शकतं, अशुद्ध पाण्यापासून तयार केलेला बर्फ असेल तो हानिकारक ठरणार आहे माणसांसाठी. त्यानंतर अशुद्ध पाण्यापासून जर तुम्ही आईस्क्रीम बनवली असेल पाणी मिक्स करून तर ती आईस्क्रीम मानवी शरीराला हानिकारक ठरणार आहे. दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार कामगारांना होऊ शकतात आणि कामगारांना जर वेगवेगळ्या पद्धतीचे आजार जर निर्माण झाले तर काय होऊ शकते, आपली आर्थिक आरोग्य जे असणार आहे आपल्या व्यवसायाचं, बिझनेसचं, ते तिथं खराब होणार आहे. सो कामगारांचं आरोग्य हे चांगलं असेल तर आपल्या उद्योगाचं आर्थिक आरोग्य हे चांगलं आहे असं समजलं जातं. त्यानंतर काय सांगितलं आहे, दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. मग कोणकोणते आजार होऊ शकतात, त्यामध्ये गॅस्ट्रो असेल, कावीळ असेल, या पद्धतीचे वेगवेगळे आजार तिथं होऊ शकतात आणि यासाठी पाण्यावर शुद्धीकरणाच्या, निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रिया करून नंतर त्यांचे वितरण करावं लागत असतं. ओके, मग कोणकोणत्या प्रक्रिया येऊ शकतात, तर त्यामध्ये क्लोरोनीकरण असेल व अक्लोरिनीकरण असेल. ओके, सो या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रोसेस तिथं कराव्या लागत असतात की जेणेकरून कामगारांचं आरोग्य हे खराब होऊ नये, कामगारांचं आरोग्य हे व्यवस्थित राहिलं पाहिजे. ओके, सो आपण आजच्या लेक्चरमध्ये एलिमेंट्स ऑफ इंडस्ट्रियल सॅनिटेशन यामधलं पहिलं एलिमेंट्स आपण स्टडी केलेलं आहे. उद्याचं जे आपलं लेक्चर असणार आहे त्यामध्ये आपण दुसरं एलिमेंट्स जे आपलं असणार आहे त्याचं टायटल असेल वेस्ट डिस्पोजल, म्हणजेच कचऱ्याची विल्हेवाट. आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो लेक्चर हे कंपल्सरी पूर्ण ऐकायचं. लेक्चर पूर्ण ऐकत असताना प्रेझेंटीसाठी कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव पूर्ण मेन्शन करायचं आहे तुम्हाला. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन क्वेरीज असतील लेक्चरबद्दल तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ओके, थँक्यू.